हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण NMMS म्हणजेच राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजनेचा पेपर क्रमांक 1 सामान्य बौद्धिक क्षमता चाचणी, त्याला जनरल मेंटल ॲबिलिटी टेस्ट असंही आपण म्हणतो, त्याचा आपण एक सराव प्रश्नपत्रिका आज सोडवणार आहोत. त्या पेपरमध्ये प्रश्न असतील 90, गुणसुद्धा असतील 90. या अगोदर आपण NMSच्या खूप प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत. पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 दोन्हीही विषयाच्या अनेक सर्व प्रश्नपत्रिका सोडवल्या आहेत. त्यांच्या जर तुम्हाला लिंक्स पाहिजे असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता. आणि तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन ज्या आहेत त्या तात्काळ तुमच्यापर्यंत भेटतील. चला तर मग प्रश्न सोडवूया. पहिला प्रश्न आहे प्रश्न 1 ते 3 साठी सूचना दिलेल्या आहेत. दिलेल्या आकृत्यांच्या गटातून विसंगत आकृती ओळखा. यामधील पहिला प्रश्न बघा काय आहे. विसंगत आकृती कोणती असेल तर पर्याय क्रमांक 1 ची विसंगत आकृती दिसते. कारण हा जो बाण आहे त्याच्या बाजूला इथं काळा पाहिजे होता आपल्याला डॉट, पण इथं पांढरा आहे आणि ह्या तिघींच्या काळा आहे म्हणून. त्यानंतर पुढील बघा प्रश्न दुसऱ्यामध्ये विसंगत आकृती आहे पर्याय क्रमांक 4 मधील. कारण या ज्या तिन्ही आकृत्यामध्ये इथल्या ज्या रेषा आहेत त्या सारख्या आहेत आणि इथं मात्र त्या रेषा कमी झालेल्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढील आकृतीमध्ये विसंगत आकृती आपल्याला दिसून येते 4. कारण हे जे चिन्ह आहेत इथं दोन्ही अधिक अधिक आहेत, पण या तिन्ही आकृत्यामध्ये एक गुणिलेचं आणि एक अधिकचं चिन्ह आपल्याला दिसतं. प्रश्न क्रमांक 4 मध्ये बघा, खालील प्रश्नात प्रत्येक रांगेमध्ये कंसाबाहेरील संख्यांचा कंसातील संख्येशी विशिष्ट संबंध आहे. तोच संबंध ओळखायचा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा. आता यांचा संबंध असा आहे की या दोघांची वजाबाकी केली असता सारखीच संख्या येते आणि या दोघांची वजाबाकी केली असता सारखीच संख्या येते. आता इथं बघा 47 मधून 40 वजा केले 7च येणार आहे आणि 40 मधून 33 वजा केले तरी 7च उत्तर येणार आहे. तसंच इथं कोणती संख्या असेल जेणेकरून त्या दोघांची वजाबाकी केली असता एकच संख्या येईल. आपण पर्याय क्रमांक 4 38 घेतला. 64 मधून 38 जर आपण वजा केले तर शिल्लक राहतात 26 आणि 38 मधून जर 12 शिल्लक केले 12 वजा केले तर राहतात 26, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. 6 लोकांच्या एका रांगेमध्ये डी आणि सी हे ईचे शेजारी आहेत. बी हा फक्त एचाच शेजारी आहे. जर एफ नंतर ए चौथा असेल तर त्या रांगेच्या 2 टोकांना कोण कोण बसेल. जसं कंडिशन दिले त्याप्रमाणे आपण करूया. आता या ठिकाणी 6 लोकांच्या रांगा आहेत. डी आणि सी बघा, या ठिकाणी 6 आपण इथं घेऊया अशी. आता डी आणि सी हे ईचे शेजारी आहेत. या ठिकाणी जर आपण ई घेतला तर बघा या ठिकाणी डी आणि सी येतील आणि बी हा फक्त एचाच शेजारी आहे, म्हणजे या ठिकाणी बी आणि या ठिकाणी ए असेल आणि एफ नंतर ए चौथा 1 2 3 4 म्हणजे एफ या ठिकाणी येईल. अशा पद्धतीने हे 6 जण बसलेले आहेत. आता प्रश्न काय आहे आपल्याला की रांगेच्या 2 टोकांना कोण बसलं आहे. कोण बसलेला आहे एफ आणि बी. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 6 व 7 साठी सूचना. पुढील प्रश्नात एक विशिष्ट गट दिलेला आहे. दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या गटाशी जुळतो, तो योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. आता या ठिकाणी बघा 17 31 41 61 31 41 या सगळ्या मूळ संख्या आहेत, म्हणून आपला पर्याय क्रमांक सुद्धा मूळ संख्येचाच असेल, म्हणून त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 11 आणि 13. त्यानंतर पुढील प्रश्न बघा 125 445 आणि 965 यांचा संबंध असा आहे की पहिली जी संख्या आहे ती 11चा वर्ग अधिक 4 केलेला आहे. त्यानंतर दुसरी संख्या आहे ते 21चा वर्ग अधिक 4 आणि तिसरी संख्या जी आहे ती 31चा वर्ग अधिक 4. म्हणून 41चा वर्ग अधिक 4 बरोबर किती होतात 1681 अधिक 4 बरोबर 1685. पर्याय 3. 8 ते 10 साठी सूचना. विसंगत पद ओळखा. विसंगत पद आता या ठिकाणी बघा. आता यांच्यामधील अंकांची जर बेरीज केली तर किती येते 16, म्हणजे 16 ही काय आहे पूर्ण वर्ग. त्याच्यानंतर 7 आणि 2 9 9 आणि 7 16 परत हा ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 2 आणि 3 5 5 आणि 4 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 4 8 1 5 5 आणि 3 8 ही पूर्ण वर्ग नाही, म्हणजे विसंगत पद कोणता असेल पर्याय क्रमांक 4. आता यांच्या संख्येतील अंकाची बेरीज करा. यांची 10 येते, यांची सुद्धा बेरीज 10च येते.
यांच्याही अंकांची बेरीज ही 10च येते, यांची मात्र किती येते? 8 येते. म्हणजे विसंगत पद कोणतं आहे? पर्याय क्रमांक 4. 28, 44, 16 आणि 82. आता यांचं जर बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येते 2 गुणिले 8 किती होतात? 16. 4 गुणिले 4 16. 6 गुणिले 1 6 आणि 8 गुणिले 2 16. म्हणजे गुणाकार यांचा तिघांचा 16 आलेला आहे, फक्त 16चा आलेला नाही. म्हणून आपण पर्याय क्रमांक 3 हे विसंगत आहे. प्रश्न क्रमांक 11 आणि 12साठी सूचना. पुढील प्रश्नात एक विशिष्ट गट दिलेला आहे. दिलेल्या संख्येतील एक पर्याय त्या गटाशी जुळतो. तो योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. बघा या ठिकाणी IK, QS आणि MO. आता या ठिकाणी I आणि K मध्ये एक अल्फाबेट आहे जे, QRS मध्ये एक अल्फाबेट आहे, MNO म्हणजे एक अल्फाबेट सोडून त्यांनी ग्रुप दिलेला आहे. तसं मग आपलं उत्तर काय असेल? तर STU पर्याय क्रमांक 4. IK, IJ, OQ, OM आणि UW, US. आता यांचा संबंध बघा. आता यामध्ये बघा IJK म्हणजे एक अल्फाबेट आहे आणि इथं GHI म्हणजे उलट घेतलेला आहे. तसंच इथंही केलं आहे OPQ आणि MNO असं उलट घेतलेलं आहे. हे उलट घेतलेलं आहे त्यांच्यामधलं एक अक्षर आणि हे असं घेतलेलं आहे. तसंच आपल्याला UVW म्हणजे इथं V येईल आणि STU म्हणजे काय येईल? VT. तर तो ग्रुप असेल पर्याय क्रमांक 2. कोणता आहे? KMKI. IJK इथला एक आणि KLM म्हणजे LJ हे दोन अल्फाबेट येतात म्हणून पर्याय क्रमांक 2. दिलेल्या अक्षरमालिकेमधील F नंतर लगेच I आणि F पूर्वी लगेच E किती वेळा आलेला आहे? म्हणजे F नंतर I असा आणि F पूर्वी E म्हणजे EFI असा ग्रुप आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. आपण जर या मालिकेत जर पाहिलं तर आपल्याला कुठेही दिसत नाही असा ग्रुप, म्हणून 0 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न 14 ते 16 साठी सूचना दिलेली आहे. खालील आकृतीत चौकोन गुलाब आवडणारे, चौकोन आहे ते गुलाब आवडणारे, त्रिकोण जाई आवडणारे आणि वर्तुळ मोगरा आवडणारे आहेत. हे मोगरा, चौकोन गुलाब आणि त्रिकोण जाई. आता यावरून प्रश्न सोडवूया. पहिला प्रश्न आहे फक्त जाई आवडणारे विद्यार्थी किती आहेत? फक्त जाई आवडणारे फक्त 5 विद्यार्थी आहेत. पर्याय क्रमांक 1. गुलाब व जाई आवडणारे विद्यार्थी किती आहेत? तर गुलाब आणि जाई आवडणारे फक्त 7 आहेत. 4 मध्ये हे मोगरा सुद्धा यांना आवडतात. मोगरा किंवा गुलाब आवडणारे विद्यार्थी किती? मोगरा किंवा गुलाब म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी बघा मोगरा किंवा गुलाब म्हणजे मोगरा आणि गुलाब सगळेच आवडणारे घेऊया आपण. 9 + 3 + 2 म्हणजे काय काय येईल? 9 + 3 + 2. त्यानंतर हे 6 आणि हे 4 आणि हे 7 सुद्धा येतील कारण हे गुलाब आवडणारे आहेत. म्हणजे यांची जर बेरीज केली आपण तर किती येईल? 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 6 20, 20 आणि 4 24, 24 आणि 7 31. पर्याय क्रमांक 2. 17 ते 19 साठी सूचना आहे. पहिल्या व दुसऱ्या संख्येमध्ये एक विशिष्ट संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये असणार आहे. तर बघा 7 1 आणि 21, 8 आणि 24 यांचा संबंध आहे. म्हणजे 7 ची तिप्पट 21 आहे, तसं 8 ची तिप्पट 24 आहे. तसं 9 ची तिप्पट 27. तर खालीलपैकी कोणती तिप्पट आहे? तर पर्याय क्रमांक 2. 10 त्रिक 30. 8 27 आणि 64. आता यांचा बघा संबंध कसा आहे. आता 8 हा 2चा घन आहे आणि 27 हा 3चा घन आहे. म्हणजे लगतच्या संख्येचा जो घन दिलेला आहे त्या ठिकाणी. मग 64 हा 4चा घन आहे, तर 4 नंतर 5 येतो. 5चा घन किती असेल? 125. पर्याय क्रमांक 2. 37 10 तसं 79 किती? तर 7 + 3 किती होतात? 10. म्हणून 9 + 7 किती होतात? 16 असा त्यांचा संबंध असेल. 20 ते 22 साठी सूचना आहे. खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणते पद येईल? आता प्रश्नचिन्हाच्या जागी बघा AE, FJ आणि KO. आता या ठिकाणी मी अक्षरमालिका घेतलेली आहे. A आणि E, तसं F आणि J, त्यानंतर KO. तर कोणता ग्रुप येईल? P आणि T. पर्याय क्रमांक 2. म्हणजे पहिला आणि शेवटचा अक्षर घेतलेला आहे 5-5च्या ग्रुपमध्ये. त्यानंतर दुसरा बघा B, D, F, J, P. आता B चा अनुक्रमांक आहे 2, D चा आहे 4, F चा आहे 6, J चा आहे 10
आणि पीचा आहे 16. आता यांचा संबंध कसा आहे म्हणून 2 अधिक 4 किती होतं 6. 6व्या क्रमांकाचा घेतलाय. 6 अधिक 10 किती होतात 16 16चा क्रमांकाचा घेतला. आता 16 अधिक 10 किती होतात 26. मग 26 क्रमांकाचा कोणता असेल सगळ्यात लास्टचा अल्फाबेट झेड, म्हणून आपला पर्याय क्रमांक 2. आता बघा यामध्ये काय केलेलं आहे, त्यांची जागा बदललेली आहे. ए हा ए ठिकाणीच आहे पहिला अल्फाबेट. 2 नंबर शेवटचा जो आहे तो 2 नंबरला घेतलेला आहे आणि 2 नंबरचा हा 3 नंबरला घेतलेला आहे आणि हा जो सी 3 नंबरचा आहे तो लास्टला घेतलेला आहे. एवढा बदल केलेला आहे त्याने. मग आपण केचा आपण तसंच करूया. केचा केच जागी राहिलेला आहे. मग ओ या ठिकाणी कुठून आलेला आहे बघा, हा 5 नंबरचा 2 नंबरला आला ओ. त्यानंतर 3 नंबरचा एन म्हणजे 4 नंबरचा 3 नंबरला आलेला आहे. तसं हा बी सी जो 2 नंबरचा ग्रुप आहे तो शेवटी टाकलेला आहे त्यांनी. इथं सुद्धा जी एच शेवटी केलेला आहे, म्हणून आपला हा एल एम ग्रुप आहे इथं शेवटी येईल, म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती आहे? बघा या ठिकाणी हे त्रिकोण आपण मोजूया. तर या ठिकाणी बघा एकूण 16 त्रिकोणांची संख्या आहे. काटकोन त्रिकोणाची संख्या किती आहे त्यामध्ये? तर काटकोन त्रिकोणाची संख्या आहे फक्त 12. समद्विभुज त्रिकोण किती आहेत? समद्विभुज म्हणजे ज्यांच्या 2 बाजू सारख्या आहेत अशा. तर समद्विभुज त्रिकोण आहेत, हा एक मोठा एक होतो. 4 आहेत एकूण समद्विभुज त्रिकोण. बघा हे 2 आहेत, त्यानंतर हे 3 4. 26 ते 28 साठी सूचना. खालील प्रश्नात दिलेल्या पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये विशिष्ट संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये असणार आहे. तर बघा बॉल पेनचं त्यांनी रेस्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर जेल पेनचं काय येईल? तसं जेल पेनसाठी बेस्ट. आता या ठिकाणी बघा ए बी सीचा संबंध 12शी कसा आहे? एचा अनुक्रमांक आहे 1, बीचा आहे 2 आणि सीचा आहे 3. यांच्या अंकाची आपण बेरीज करूया. किती होते? 6 होते. परत आता यांचं काय करूया? अधिक करूया आणि आता परत यांचा गुणाकार करूया. म्हणजे 3 दोन्ही 6, 6 1 6. परत यांची बेरीज केल्यानंतर 12 येते. डी एफचं करूया. आता डीचा अनुक्रमांक किती आहे? 4, ईचा 5, एफचा 6. यांची प्रथम बेरीज करूया. अधिक यांचा परत गुणाकार करायचा आहे. म्हणजे एकदा गुणाकार एकदा बेरीज करून त्यांची ॲडिशन करायची आहे. 4 अधिक 5 9, 9 अधिक 6 किती होतात? 15. अधिक 4 पंचे 20, 20 गुणिले 6 किती होतात? 120. यांची बेरीज केली असता किती येईल? 135. हे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. असं सोडवायचं. 28 क्रमांकाचं उदाहरण बघा. एचा अनुक्रमांक आहे 1, 1चा घन त्यांनी केलेला आहे 1च येतो आणि त्याचाच अल्फाबेट पुढे लिहिला 1 येईल. तसं बीचा अनुक्रमांक आहे 2, 2चा घन येतो 8 आणि 8व्या क्रमांकाचा अल्फाबेट आहे एच, म्हणजे आपलं उत्तर काय असेल? 8H. मुलांच्या एका रांगेत गणेश हा उजवीकडून 12वा असून डावीकडून 4था आहे. जसं कंडिशन दिले त्याप्रमाणे आपण घेऊया. आता बघा या ठिकाणी इथं गणेश आहे, तो उजवीकडून 12वा, हा 12व्या क्रमांकाचा, म्हणजे इकडे 11 मुले झाली. त्यानंतर डावीकडून 4था, म्हणजे इकडे 3 मुले झाली. म्हणजे किती झाले? हे 11 आणि 3 14 आणि हा गणेश 15 मुले टोटल या रांगेत आहेत. पण आपल्याला 28 करायचे आहेत. मग 28 होण्यासाठी या मुली किती घालावं लागतील? म्हणजे 28 वजा 15 आपल्याला करावं लागेल. 28 वजा 15 म्हणजे 13. म्हणजे त्या ठिकाणी किती मुले अजून आपल्याला टाकावे लागतील? 13. पर्याय क्रमांक 3. 30 ते 32 साठी सूचना बघा. प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या आकृतीमध्ये विशिष्ट संबंध आहे, तसा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये असणार आहे. तर चौथी आकृती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. बघा त्यामधील आकृत्या. त्यामध्ये पहिल्यांदा या 2 आकृत्यांचं निरीक्षण करा. हा जो बार आहे तो या ठिकाणी सरकलेला आहे आणि हा गोलसुद्धा या बाजूला, म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये या फिगर सरकलेल्या आहेत. आणि म्हणजे कोणती आकृती येईल? पर्याय क्रमांक 3 जी. आता या आकृत्यामध्ये बघा यांचा संबंध कसा आहे. आता या ठिकाणी बघा या आकृत्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर यामध्ये प्रत्येकाची टोके जे आहेत त्यांनी बदललेली आहेत. फक्त हे टोक सेम आहे, म्हणून आपल्याला आकृती कोणती येणार आहे? पर्याय क्रमांक 4ची आकृती या ठिकाणी येईल. त्यानंतर पुढच्या आकृतीमध्ये बघा, हे जे बाण असं दिलेलं आहे ते त्यांनी इथं दिलेलं आहे आणि तो उलट केलेला आहे.
इथे आपल्याला तसंच करायचं आहे, हा बाण मध्ये द्यायचा आणि या आकृतीला उलटं करायचं आहे. म्हणजे कोणती आकृती येईल बघा, पर्याय क्रमांक 1ची आकृती या ठिकाणी येईल. मी उन्हात उभा असताना माझी सावली पश्चिमेकडे पडली होती. मी 90 अंशात उजवीकडे वळलो. आता हा सावली पश्चिमेकडे पडलेली आहे, म्हणजे त्याचं तोंड कुठे असलेलं आहे, पूर्वेकडे. आता मी 90 अंशामध्ये उजवीकडे वळलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी ते वळलेलं आहे. आता जरी त्याचं तोंड दक्षिणेला असलं तरीसुद्धा त्याची सावली मात्र याच दिशेला पडणार आहे, पश्चिमेला. पर्याय क्रमांक 2. कारण सूर्याची दिशा बदलल्याने फक्त आपली दिशा बदललेली आहे, म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. आता 34 ते 36 साठी सूचना बघा. खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणते पद येईल? त्यामधील पहिला, आता यामध्ये बघा 9, 10, 14, 23. 9 आणि 10 मध्ये फरक आहे 1चा. या दोघांमध्ये 4चा फरक आहे. या दोघांमध्ये 9चा फरक आहे. म्हणजे ह्या वर्गसंख्येचा फरक त्यांनी दिलेला आहे. मग 9 नंतरची वर्गसंख्या कोणती? 4चा वर्ग 16. म्हणजे या दोघांमधला फरक यायला पाहिजे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? याच्यामध्ये बेरीज करावं लागेल. 9 6 अधिक 3 9 आणि 2 अधिक 1 3. म्हणजे कोणती संख्या येईल? 39. पर्याय क्रमांक 4. आता या ठिकाणी बघा 11, 28, 47 आणि 70. 11 आणि 28चा फरक किती आहे? 17. या दोघांचा फरक किती आहे? 29. 19चा फरक आहे. त्याच्यानंतर या दोघांमध्ये फरक कितीचा आहे बघा आता? 33चा. म्हणजे ह्या 17, 19, 33 या काय आहेत? मूळ संख्या आहेत. 23चा फरक असेल. म्हणजे 17, 19 आणि 23 या लगतच्या मूळ संख्या आहेत. मग 23 नंतर कोणती मूळ संख्या येते? 29. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? 70 मध्ये 29 ॲड करावं लागेल. बघा किती येईल? 9 आणि 9. म्हणजे किती आले उत्तर आपलं? 99. पर्याय क्रमांक 3. आता या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 36 मध्ये काय केलेलं आहे. आता यांचा संबंध त्यांनी एक एक सोडून अंक दिलेला आहे. म्हणजे या दोघांचा आणि या दोघांचा. आता यांच्यातील दोघातील फरक किती आहे? 8चा. या दोघातील फरक कितीचा आहे? 7चा. मग या दोघातील फरक आता 1ने कमी केला तर 6चा यायला पाहिजे. म्हणजे 28 मध्ये आपल्याला 6 मिसळायला पाहिजे. म्हणजे किती यायला पाहिजे? इथं प्रश्नचिन्हाच्या जागी 34. पण इथं काय बघा, इथं 9चा फरक आहे आणि इथं कितीचा आहे? 8चा. म्हणजे 1-1ने फरक कमी करायचा आहे, 1 सोडून 1. म्हणजे उत्तर काय असेल आपलं? 28 अधिक 6 बरोबर 34. पर्याय क्रमांक 1. 37 आणि 38 साठी सूचना. अक्षरांची किंवा अंकांची लयबद्ध मांडणी दिलेली आहे. मालिकेतील गाळलेले अक्षर किंवा अंक त्याचप्रमाणे पर्यायामध्ये आहे, तो अचूक निवडायचा आहे आपल्याला. बघा A B A B A B. आता यांचा ग्रुप कोणता तयार होईल? आता याचं जर बारकाईने निरीक्षण केलं तर या ठिकाणी B येईल आणि त्यानंतर A B B A B इथं A B. म्हणजे ग्रुप कोणता आहे? A B A B B. असा 5-5 अक्षरांचा ग्रुप केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक 1. 10 आणि यांचं बघा आता 1 0 0 कसा ग्रुप आहे. आता या ठिकाणी ग्रुप आहे 1 0 1चा. मग 1 0 1 येण्यासाठी इथं किती द्यावं लागतील? 1. परत 1 0 1 इथं 1. 1 0 1 म्हणजे इथं 0. 1 0 1. आता या ठिकाणी 1 0 0 म्हणजे इथं काय येईल? 1 येईल. पर्याय क्रमांक 2. 1 1 0 1. 39 ते 42 साठी सूचना. विसंगत पद ओळखा. या ठिकाणी बघा R I 9. आरचा अनुक्रमांक आहे 18. आयचा आहे 9. 18 वजा 9 9 पुढं दिलेलं आहे या ठिकाणी. तसंच व्हीचा आहे 22 वजा क्यूचा आहे 17. 22 वजा 17 बरोबर 5. तसं व्हीचा 22 वजा ईचा 5 बरोबर किती होतात? 22 वजा 5 17. एक्सचा आहे 24. ओचा आहे 15. 24 वजा 15 किती होतात? 9. म्हणून आपलं हे उत्तर चुकीचं आहे. म्हणून विसंगत पद आपलं काय असेल? पर्याय क्रमांक 4. JPO. आता यांचा संबंध बघा. CXW. C इथं आहे. पाठीमागून तिसरा घेतलेला X आणि त्याच्या अगोदरचा एक घेतला W. त्याच्यानंतर GTS. G या ठिकाणी 7 क्रमांकाचा आहे. पाठीमागून 7 क्रमांकाचा नंबर आहे T आणि
त्याच्या बाजूचा घेतला आहे एस. तसं इथं हे केलेला आहे ए 1 नंबरचा शेवटचा आणि हा त्याचा शेवटचा झेड आणि त्याच्या अगोदरचा वाय घेतलेला आहे. पण इथं मात्र तसं झालेलं दिसत नाही JPU, म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 हे विसंगत असेल. आता बी आणि जी मध्ये एकूण 4 अल्फाबेट आहेत. QV मध्ये सुद्धा 4 अल्फाबेट आहेत दोघांच्यामध्ये. KP मध्ये सुद्धा 4 अल्फाबेट आहेत. इथं मात्र तसं नाही. डी आणि जे मध्ये मात्र 5 अल्फाबेट येतात, म्हणून अविसंगत पद कोणतं आहे? DG. त्यानंतर बघा पुढील याच्यामध्ये कोणता विसंगत आहे. आता नेक्स्टमध्ये बघा काय केलेलं आहे. EFVU. E 5व्या क्रमांकाचा, F 6व्या क्रमांकाचा. तसंच शेवटून घेतलेला आहे त्यांनी 5व्या क्रमांकाचा V आणि 6व्या क्रमांकाचा U. तसंच IJRQ. I कितव्या क्रमांकाचा आहे? समोरून 9व्या क्रमांकाचा आहे. J 10व्या क्रमांकाचा आहे. तसं RQ पाठीमागून R हा 9व्या क्रमांकाचा आणि Q 10व्या क्रमांकाचा आहे. तसं GHSR. G 7, H 8, S हा पाठीमागून कितव्या क्रमांकाचा आहे? 8वा आहे. त्यामुळे येणार नाही, कारण 7वाच आपल्याला असायला पाहिजे होता, म्हणजे हा विसंगत असणार आहे. CDXW. C हा 3रा आणि 4था आहे समोरून, पाठीमागून 3रा आणि 4था WX, म्हणजे विसंगत पद कोणतं आहे? 3. पुढील प्रश्नात पहिल्या आणि दुसऱ्या संख्येमध्ये एक विशिष्ट संबंध आहे, तसाच संबंध 3ऱ्या आणि 4थ्यामध्ये असायला पाहिजे. बघा या ठिकाणी 4चा संबंध आहे 16शी, म्हणजे 4ची चौपट किती आहे? 16. तशी 2ची चौपट किती आहे? 8. पर्याय क्रमांक 1. आता या ठिकाणी या संख्येमध्ये दोघांमध्ये संबंध काय आहे बघा. तर त्यांचा संबंध आहे, ही जी संख्येच्या ही संख्या आहे निम्मी आहे, म्हणजे याला जर आपण 2ने भागलं तर हा नंबर येतो. पहिल्या संख्येला जर 2ने भागलं तर हा नंबर येतो. तसंच याला 2ने जर आपण भागलं काय येईल? 2 पंचे 10, 2 नव्वे 18 आणि 2 अठ्ठी 16. 598 उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 4. आता या ठिकाणी बघा यांच्या अंकांची बेरीज किती यायला पाहिजे? 26. बघा या ठिकाणी 0 7 7 7 आणि 3 10 10 9 19 19 पंच 23 23 आणि 3 26. यांची ही 26च येते. बघा 6 आणि 1 7 7 आणि 4 10 7 आणि 4 11 11 आणि 5 16 16 आणि 8 24 24 आणि 2 26. म्हणजे याची ही 26 येते का बघूया आपण. 7 आणि 2 9 9 आणि 3 12 12 आणि 5 17 17 आणि 6 23 23 आणि 3 26. म्हणजे सगळ्यांची 26 26 अंकांची बेरीज येते. तसं पर्याय क्रमांक कोणत्यामधील अंकांची बेरीज येणार आहे? एकदम बरोबर. तर ती आहे पर्याय क्रमांक 3 मधील. 9 आणि 4 13 13 आणि 3 16 16 आणि 7 किती होतात? 23 23 आणि 3 26. पर्याय क्रमांक 3.